आमच्यावरती आरोप केलेले होते। शरद पवारांनी 2 दिवसापूर्वी सांगितलं होतं विधान परिषद निवडणुकीमध्ये समजेल आमच्या संपर्कात किती लोक आहेत, त्यांना काय उत्तर द्याल? आजचं खरं म्हणजे अधिवेशन हे शेवटचं अधिवेशन होतं या सत्राचं, म्हणजे या टर्मचं. आणि गेल्या 2 वर्षामध्ये जे महायुतीने केलेलं काम, विकासाचं काम, कल्याणाचं काम, या राज्यामध्ये सर्वांगीण विकास जो झाला या 2 वर्षातलं काम आणि महाविकास आघाडीचं 2.5 वर्षाचं काम जर आपण पाहिलं तर या राज्यातल्या प्रत्येक घटकाला, शेतकऱ्याला, कष्टकऱ्याला, कामगाराला, महिला भगिनींना आणि युवकांना, ज्येष्ठांना, सगळ्यांनाच या राज्यामध्ये न्याय देण्याचं काम आमच्या सरकारने केलं. आणि आज मी आमच्या सहकारी देवेंद्रजीकडे आहेत, अजितदादा आणि आमच्या सर्व सहकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो. त्याचबरोबर विरोधी पक्षाला देखील धन्यवाद देतो, त्यांचंही अभिनंदन करतो. आणि आजच्या या दिवशी एक मोठा विजय महायुतीला मिळाला आहे. खरं म्हणजे महायुतीच्या 9च्या 9 जागा जिंकणार अशा प्रकारचा विश्वास आम्ही पहिल्याच दिवशी व्यक्त केला होता. परंतु काही लोक वेगवेगळं काही सांगत होते, परंतु त्यांना खऱ्या अर्थाने ज्यांनी सर्व मतदारांना मी मनापासून धन्यवाद देतो, आमच्या सर्व आमदारांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि ज्यांनी इतर आमदारांनी देखील आम्हाला मदत केली त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो. महायुती 9च्या 9 जागा जिंकलेली आहे. एक चांगली सुरुवात आज झालेली आहे. मी सभागृहात देखील त्याचा उल्लेख केला की हे तर आज विजयाची लोकसभेच्या नंतर जे काही फेक नरेटिव्ह पसरवून लोकसभेमध्ये जे लोकांना फसवून मतं घेतली होती, ते जी काही सूज आली होती ती सूज आता उतरू लागलेली आहे. आणि आता हा विजय जो आहे महायुतीचा 9 लोकांचा, हा विजय त्याचं एक ट्रेलर आहे मी म्हणेन. आणि एक सुरुवात चांगली झाली आहे. येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या महाराष्ट्रातली जनता कामाला मदत करेल. जो शेतकरी आहे, पंप वापरणारे, त्यांचं वीज बिल माफ करणारी योजना, गॅस सिलेंडर 3 गॅस सिलेंडर देणारी योजना, आणि युवकांसाठी 10 लाख लोकांना आज अप्रेंटिसशिप 6,000, 8,000 आणि 10,000 रुपये देणारे पहिलं राज्य आहे. आणि हे सर्व जे आहे म्हणजे आम्ही सर्वांगीण या राज्यातल्या सर्व वर्गाचा पूर्ण विचार केला आहे. एक कुटुंब जे आहे, एक कुटुंब सुखी कुटुंब कसं होईल याचा निर्णय आमच्या सरकारने घेतला आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणावर आज या राज्यातली जनता या महायुतीच्या कामावर समाधानी आहे. आणि येत्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या पुन्हा एकदा महायुतीचं सरकार येईल, सर्वसामान्यांचं सरकार येईल. कारण सर्वसामान्यांना ज्या योजना आम्ही सुरू केलेल्या आहेत त्या योजना आणि त्याचे लाभार्थी नक्की या सरकारचे निर्णय विसरू शकणार नाही.